श्री स्वामी समर्थ। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी काय 1 गिलास तांदूळ, अर्धी वाटी मटकी घेतलेली आहे आणि 1 वाटी मूग घेतलेली आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडद डाळ झाली, आता चण्याची हरभऱ्याची डाळ 1 वाटी घेतलेली आहे। सर्व मिक्स करून ह्याला 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। 4-5 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता ह्याला पाणी घालून ते 4-5 तास ह्याला झाकून ठेवूया। 4-5 तासांना भेटूया। चल 4-5 तास झालेला आहे। असं फुगलं गेलेलं आहे तांदूळ सगळं, मूग, मटकी, हरभऱ्याची डाळ सगळं भिजलं गेलं आहे चांगलं। आता ह्याला लागल तसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधनं। आपण डोशाचं पीठ कसं तयार करतो त्या प्रकारे आपल्याला एवढ्या किती छान पेस्ट तयार झालेली आहे आपली। एकदम स्मूथ असं पेस्ट आपल्याला वाटून घ्यायचं आहे। काढून घेते आता। सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे। हे बघा किती छान पेस्ट तयार झालेली आहे आपली। ह्याला फक्त आता एक अर्धा तास भिजत ठेवूया। आपल्याला इन्स्टंट डोसा करायचा आहे, फटाफट होणारा डोसा आहे। तर आपण याला फक्त एक अर्धा तास तोपर्यंत आपली बाकीची दुसरी तयारी करून घेऊया। ह्याला एक अर्धा तास ठेवते याला असंच। हे भाज्या आपण कट करून घेतलेली आहे, तयारी झालेली आहे। पहिले चटणी करून घेऊया। फुटाणे घेतलेत थोडे आणि थोडासा खोबरा घेतलेला आहे वाळलेला। कोथिंबीरच्या काड्या सगट घेतलेला आहे। अद्रक, हिरवी मिरची, लसूण, थोडासा मीठ वाटून घेऊया। चटणी तयार करून घेऊया। चटणी सुद्धा तयार झालेली आहे। चटणी घालूया बघा। आपली फोडणी तयार आहे। चला डोसा करूया आता। चला तर मग चवीनुसार थोडासा मीठ आणि थोडासा पाणी घालूया कारण घट्ट वाटतोय जरा, आणि मिक्स करून घेऊया। पाणी मारून घेऊया तव्याला। तवा पुसून घेऊया पाण्याचा आणि टिश्यू पेपर ना त्याला तेल पुसून घेऊया आणि तव्यावर असा डोसा पसरून घेऊया। जाळी बघा किती छान सुटलेली आहे। त्यासाठी घालूया थोडीशी कोबी, गाजर, कांद्याची पात, कांदा आणि थोडीशी शिमला मिरची, टोमॅटो, शेजवान चटणी, टोमॅटो केचप आणि हा आपला डोसा आहे। हे सर्व असं मिक्स करून साईडनं थोडंसं तेल सोडूया, म्हणजे तुम्ही चायनीज विसरून जाताल असा हा आपला डोसा तयार आहे। आणि ते सुद्धा हेल्दी आहे बघा।